हाय, मी नीलम. चाकाची खुर्ची नसीमा हुरजूक यांचे पान नंबर 25च्या पुढील भाग आता ऐकूया. संकटांची एकापाठोपाठ जी मालिका सुरू झाली होती ती आणखी किती दिवस लांबणार होती हे नियतीच जाणे. 23 सप्टेंबर 1967ला बाबा देवाघरी गेले. मी बिछाण्यातच पडून असे. डिसेंबर 1967ला पहिला भूकंप झाला. रमजानचा महिना होता. पहाटे जेवायला सर्वजण उठलो होतो. तो जमिनीतील प्रचंड गडगडाट, भिंतींचं ते प्रचंड हलणं, घराबाहेर जाण्याऐवजी सर्व कुटुंब एकदम माझ्या पलंगाजवळ आलं. आईनं शांतपणे सांगितलं, देवानं आपली प्रार्थना ऐकली, देवाचं नाव घ्या. मी पण आता या आयुष्यातून आपली सुटका होणार याबद्दल देवाचे आभार मानले. पण गडगडाट थांबला. तासाभरानं परत थोडं हादरलं. दिवस उजाडला. सर्वत्र एकच चर्चा. कोयना येथे झालेल्या भूकंपामुळे अनेक कुटुंबांचे भीषण किस्से ऐकायला मिळाले. मामा गोव्यात होते. संध्याकाळी लागलीच ते कोल्हापूरला आले. आम्ही रात्रीचा प्रसंग मामांना सांगितला. मामांनी सर्वांना समजावलं. पाटील काकाही आले. आत राहिल्यानं मरणच येईल याची काय खात्री. फक्त अपंगत्वच आलं तर काय करणार. त्यामुळे वर्तमानपत्रात दिलेल्या सूचनांप्रमाणे घराबाहेर त्वरित पडावं हे आईला समजावलं. परत भूकंप झाला. तेव्हा रेहाना, आई, अजीज सर्वजण मला उचलण्यासाठी आत माझ्या पलंगाजवळ. म्हटलं, मला मरू द्या. मला यायचं अपंगत्व आलेलं आहे. मला नेण्यात जो वेळ जातोय त्यात तुम्ही आत अडकला तर. पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. मग घराबाहेर पडायला सोपं जावं म्हणून माझा पलंगच बाहेरच्या खोलीत घेतला. एकदा रात्री 8 पासून धक्के बसणार म्हणून घोषित केल्यावर तर मला पहिल्या धक्क्याच्या वेळीच बाहेर काढून अंगणात खाली जमिनीवर गादी घालून झोपवलं. व्हीलचेअर नव्हतीच. डिसेंबरची कडाक्याची थंडी. दवानं सर्व ओलचिंब. डोक्याजवळ छत्री उघडून ठेवली. बंजारे कसे उघड्यावर जगत असतील याचा अनुभव त्या दिवशी घेतला. रेहानानं सर्वांना एक ड्युटी दिली होती. घर पडल्यावर अनवाणी पायानं चालणं होणार नाही म्हणून सर्वांच्या चपला एका टोपलीत घालून बाहेर नेणं. एक एक जोडी कपडे एका बॅगेत भरून ती बॅग बाहेर घेणं. जेवणाचं शिल्लक साहित्य, चपात्या, भाजीचा डबा बाहेर घेणं. पैसे आईच्या कमरेच्या लहान बटव्यात असत. मला आणि मावशीला या भूकंपाच्या काळात छातीत खूप धडधडे. जेवण जात नसे. मला मरायला न सोडता स्वतःबरोबर जगण्याच्या नादात हे सर्वजण संकट ओढवून घेत आहेत असं वाटत होतं. त्यांच्या प्रेमाचा मला राग येऊ लागला होता. आईनं आम्हाला दोघींना समजावलं, आहे त्याचा स्वीकार करा. भूकंपानं नाही तर तुमच्या या विचित्र स्वभावानं तुम्ही आजारी पडाल आणि संकट वाढवून घ्याल. देवाच्या नावाचा जप करा. शांती मिळाली तरी पण झोप लागत नसे. जरा डोळा लागला आणि उंदरानं खाडखुड केलं तरी आम्ही दोघी भूकंप झाला म्हणत असू. एकदा मोठा धक्का बसला. सर्वजण मला घेऊन बाहेर गेले. भाईजानला उठवू लागले तर झोपा, उंदीर आहे म्हणताच त्या तशा धास्तीच्या वातावरणातही आम्ही हसलो आणि मग हळूहळू भूकंपाची धास्ती कमी होत गेली. झोपेत मला विचित्र स्वप्न पडत. मी चाकांच्या पाटावर रस्त्याच्या कडेला बसले आहे. लोक माझ्या अपंगत्वाकडे पाहून माझ्या पुढे भीक टाकत आहेत वगैरे वगैरे. मला दरदरून घाम फुटे. हळूहळू हे स्वप्न पडेनासं झालं. मला चालता येत नसतानाही मी आकाशात उडत आहे. दऱ्याखोऱ्यातून, झाडाझुडपातून, नदीवरून विहार करत आहे असं स्वप्न पडू लागलं. काही दिवसांनी लहानपणापासून बघत असलेलं स्वप्न परत दिसू लागलं. एका समुद्रकिनारी असलेल्या प्रचंड वाड्यात मी वावरत आहे. त्या वाड्याचं प्रवेशद्वार, पायऱ्या, मागच्या पायऱ्या, नंतरचे काळे खडक, त्याला स्पर्श करणारं ते समुद्राचं पाणी, वाड्यातील खोल्या, हॉल सर्व आता पूर्ण परिचयाचं झालं आहे. अजूनही कधीकधी हे वाड्याचं
आणि दऱ्यातून डोंगरावरून उडण्याचं स्वप्न मला दिसतं. ही स्वप्न पडू लागली की मी जागेपणीही बिछाण्यावर पडल्या पडल्या दिवा स्वप्न पाहू लागले आणि त्यात रमू लागले. त्या दिवा स्वप्नात मी कॉलेजमध्ये जात होते, गॅदरिंगमध्ये नाचात बक्षीस मिळवत होते, सर्व खेळात जिंकून बक्षिसं मिळवत होते. कधी घरी पूर्ण स्वयंपाक करून मी आईची शाबासकी मिळवी, तर कधी कल्पना करे की माझी व्हीलचेअर आली आहे आणि मी त्यावरून कॉलेजला जात आहे, मग मोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करत आहे. सर्व लोक कौतुकानं माझ्याकडे पाहत आहेत. मी पगारातून घरातल्या सर्वांना खाऊ कपडे आणत आहे. हे दिवा स्वप्न पाहताना वाटे, हे असं कधीच घडणार नाही. आपण घरादारावर कायमचं ओझंच आहोत. आज वयाच्या 50व्या वर्षी मात्र कळून चुकलं आहे की इच्छा करून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केला तर अशक्य ते सर्व शक्य होत असतं. लहान भाऊ अजीज खोडकर तर मोठा युसुफ शांत. अजीज वयानं माझ्यापेक्षा लहान होता, पण भांडणात मारण्याऐवजी माझे रेहानाचे केस ओढायचा. त्याच्या शाळेतून कधी तक्रार घरी यायची. आईबाबांना त्याची खूप काळजी वाटायची. पण माझ्या अपंगत्वानंतर आणि बाबांच्या निधनानंतर अजीज एकदम बदलला. मी रेहाना आणि भाईजानपेक्षा जास्त धडाडीनं सर्व कामं तो करू लागला. बाबा आम्हाला सोडून गेल्यावर रेहानानं नोकरी धरली, तरी त्यात मोठ्या कुटुंबाचं भागत नव्हतं. आईनं कोंबड्या पाळून अंडी विकण्याची तयारी करताच अजीजनं सायकलवरून बांबू वगैरे साहित्य आणून आईला कोंबड्यासाठी खुराडा करून दिला. 8वीत होता तो, पण अभ्यासाबरोबर अंडी, आईनं लावलेली भाजी आणि टॉमॅटो विकून पैसे आणत होता. लहानपणापासूनच मानसिक अपंगत्वानं मला ग्रासलं होतं. शारीरिक अपंगत्वानंतर तर हा न्यूनगंड वाढायला हवा होता, पण तसं न होता उलटं घडलं. याला कारण कुटुंबियांची, सर्व नातेवाईकांची वागणूक, प्रोत्साहन. व्हीलचेअर माझी सोबतीन झाल्यावर आई, भाऊ, सर्व बहिणी, मावशी, सर्व मामा, मावस बहिणी, भाऊ सर्वजण खूप आपुलकीनं प्रेमानं माझी सगळी चांगली वाईट कामं करीत. कशाचीच घाण वाटून न घेता मला निरनिराळे मार्ग सुचवीत. बिछाना ते व्हीलचेअर आणि व्हीलचेअर ते रिक्षा, प्रत्येक गोष्टीत स्वतः प्रयोग करीत आणि मला असं करून बघ म्हणून सुचवीत. मी मिरजेच्या दवाखान्यात असताना व त्यानंतरही बेळंबरच्या काळकोठडीत उपचार घेताना मधले मामा हारून खान सोबत होते. त्यांच्या उद्योगाची लाकडाची वखार होती. त्यांची पर्वा न करता ते आमच्यासोबत आपल्या कुटुंबियासोबत होते. या मामांचं लग्न माझी 2 नंबरची बहीण आपाजान जमीला हिच्याशी आणि मोठ्या मामांचं लग्न मोठी बहीण बहेनजान सुरैया हिच्याशी झालेलं होतं. आई इतकीच माझी सेवा आपाजान अजूनही करते. बाबा वारल्यावर मला बदल म्हणून आणि समवयस्क मावशी राहिलाची आणि माझी चांगलीच गट्टी असल्यानं मी कुमठ्याला आजोळी गेले होते. माझी सेवा सर्वजणच करीत, पण आपाजान आणि राहिला जास्त करीत. मन रमवण्यासाठी पत्ते खेळणं, पिक्चरला जाणं चालू होतं. पिक्चरला जाण्यासाठी खास कोल्हापूरहून माझ्यासाठी पैसे येत. मामांचा धंदा माझ्या आजारपणात बंद पडल्यानं आर्थिक ओढाताण होती, पण आजी तशा परिस्थितीत हसत मुखानं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार आणि माझी खाण्यापिण्याची बडदास्त ज्या पद्धतीनं ठेवी, त्यानं मी अवाक होई आणि देवाजवळ सतत प्रार्थना करे की आजोळची आर्थिक परिस्थिती सुधारू दे. माझ्या तब्येतीला उकडे तांदूळ नको म्हणून चांगले तांदूळ, इतरांना चपाती नसताना फक्त मलाच चपाती दूध, या प्रकारानं मी संकोचून जायचे. 6 महिने तिथे राहिलाच्या सोबत विणकाम भरतकाम करण्यात घालवल्यावर मला कोल्हापूरचा ध्यास लागला. आजोळी राहताना कोल्हापूरची खूप आठवण आली, तरी मी मनाची समजूत घाली की माझ्या आजारपणानं आणि बाबांच्या निधनानं आई खूप अशक्त झाली आहे. मी तिथे राहिले तर मला उचलणं, आंघोळ घालणं, माझ्या चादरी धुणं यामुळे आईला त्रास होईल. कुमठ्यातही माझ्यामुळे होणारी पैशाची ओढाताण बघितली आणि मी खूप अस्वस्थ झाले. छातीत सारखं धडधडे आणि मरावंसं वाटे.
पण मार्ग सापडत नव्हता. अस्वस्थपणा खूप वाढला तेव्हा आम्ही कोल्हापूरला परतण्याची इच्छा व्यक्त केली. बाबांचे पैसे मिळायला वेळ लागला. त्या पैशातून एका वर्षानं आईनं मला व्हीलचेअर विकत घेऊन दिली. रोटरी लायन्स क्लबनं व्हीलचेअर मोफत देऊ केली होती. ती घेण्यात स्वाभिमान आड आला होता. पूर्ण पैसे पाठवूनही कंपनीकडून व्हीलचेअर न आल्यानं कंपनीला वकिलाकडून नोटीस पाठवली होती. मी कुमठ्यात असताना कोल्हापूरला आलेली व्हीलचेअर तिकडे त्वरित पाठवली होती. आता व्हीलचेअरच्या साहाय्यानं कोल्हापूरमध्ये मी सर्वत्र फिरू शकणार होते. माझ्या तीव्र इच्छेनुसार माझ्या कुमठ्याहून कोल्हापूरला नेण्यासाठी आई आणि अजीज कुमठ्याला आले. टॅक्सी करण्याइतकी परिस्थिती नव्हती. कोल्हापूर ते कुमठा साध्या एसटीनंच आले होते. परत तसंच जायचं होतं. व्हीलचेअरवरून उचलून बसमध्ये बसवताना लोक टकामका बघत, सर्व इतिहास विचारत आणि चुकचुक करत म्हणत, या एवढ्या लहान वयात तरुणपणी हे काय भोग, सर्व घरादाराला त्रास, गेल्या जन्मी केलेल्या पापांचं फळ. हे सर्व ऐकणं नको वाटे. त्या दिवशी कुमठ्याच्या घरातून सर्वांचा निरोप घेताना सर्वांचे ओलावलेले डोळे बघून माझेही डोळे भरून आले होते. एवढ्या लांबचा 11-12 तासांचा प्रवास या अशा अवस्थेत कसा होईल या धास्तीनं धडधडतही होतं. सुदैवानं बेड सोर्स भाजलेल्या जखमा वाळल्या होत्या. एसटीचं आमचं रिझर्वेशनही केलेलं होतं. अशा परिस्थितीतल्या प्रवासाचा हारुण मामा, अजीज, आई सर्वांचाच दुसरा प्रसंग होता. या हारुण मामांचा उजवा हात त्यांच्या लहानपणी हातात कंगवा पेटल्यानं जळलेला आहे. हाताला बोटच नाही, फक्त मनगट आहे, पण त्यामुळे त्यांचं कधीच कुठे अडत नव्हतं. मला उचलण्यापासून सर्व कामं ते करत. एसटी स्टँडवर नेहमीसारखीच गर्दी होती. गर्दीतून वाट काढत माझी व्हीलचेअर एसटीच्या दारापर्यंत आणली. अजीज गर्दी हटवत होता आणि मामा आपल्या दोन्ही हातावर मला उचलून आत चढले. आत आमच्या सीटवर माणसं बसलेली. त्यांना उठायला सांगूनही ते लोक उठले नाहीत. मामांचे हात मला घेऊन अवघडल्यानं अजीजनं आपल्या हातावर मला घेतलं. मामा कन्नडमध्ये त्या लोकांना माझी परिस्थिती समजावून सांगत होते. खरं म्हणजे सांगण्याची गरज नव्हती. एवढ्या लहान अजीजच्या हातात मी, लहान बाळानं दोन्ही हातात धरतात तशी होते. तशातच आणखी लोक आत चढून ढकलायला लागले. अजीजच्या हातातून मी निसटून खाली पडते असं वाटल्यानं मामांनी सीटवर बसलेल्या एका माणसाला धरून उठवलं आणि अजीजला मला त्या जागेवर ठेव असं म्हटलं. मामांनी त्या माणसाला उठवताच 5-6 माणसं अक्षरशः मामावर तुटून पडली. एका वेळी इतकी माणसं मामांना मारत होती. मामांच्या चेहऱ्यावर रक्त दिसू लागलं. माणसांमधल्या या भयानक अमानुषपणाचं दर्शन अवाक करणारं, विश्वास न ठेवण्यासारखं होतं. हे सर्व केवळ माझ्यामुळं, माझ्या अपंगत्वामुळं होतं. अजीज मामांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. भांडण थांबत नव्हतं. शेवटी कंडक्टरनं बस पोलीस स्टेशनला नेली. तिथे आमच्या सीट्स आम्हाला दिल्या. बस सुरू झाली. आधीच लांब असलेला प्रवास या प्रकारात 1-1.5 तास गेल्यानं आणखी वाढला. एरवी असं घडू शकतं यावर मी विश्वासही ठेवला नसता. माणसाच्या जन्माला येऊन माणूस इतकी माणुसकी सोडून वागू शकतो याचा प्रत्यक्ष घेतलेला तो अनुभव होता. मी रडले नाही, पण मनोमन निश्चय केला, यापुढे प्रवासाची इच्छाच ठेवायची नाही. आपल्यामुळे घरच्या लोकांना संकटात टाकायचं नाही. एकदाचं आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. पान नंबर 29 कंप्लीट.